अमरावतीमध्ये सुद्धा लव्ह जिहादचा एक प्रकार उघडकीस आलेला आहे। मोहम्मद अय्याज तन्वीर असं या प्रकरणामधल्या आरोपीचं नाव आहे आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे। हिंदू तरुणींना प्रेमाच्या नावानं हा मोहम्मद अय्याज फसवायचा। एसआयटी गठीत करण्याची मागणी या सगळ्या प्रकरणामध्ये अनिल बोंडे यांच्याकडून करण्यात आलेली आहे। प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणींवर लैंगिक अत्याचार मोहम्मद अय्याज करायचा असा आरोप आहे। मोबाईलमधील डाटा सायबरच्या मदतीनं रिकव्हर करण्याचं काम सध्या सुरू आहे। प्रकरणामध्ये आपण याच्यात जो आरोपी आयन अहमद तन्वीर अहमद याला काल रात्री अटक केलेला आहे आणि त्याला अजून आपण कोर्टासमोर हजर केलं होतं। कोर्टाने त्याला 21 तारखेपर्यंत म्हणजे 7 दिवसाचा पीसीआर दिलेला आहे। हा जो व्हिडिओ व्हायरल झालेले आहे त्यामधला तो मुलगा आहे, ज्याचे व्हिडिओ आहेत तो विक्टिम सोबत ज्यांचे व्हिडिओ आहेत तो हा मुलगा आहे। अद्याप आपल्याला संख्या सांगता येणार नाही कारण त्याचा आपण डिव्हाइस ताब्यात घेतलेला आहे। डिव्हाइस आता चेक करणं चालू आहे। त्यानं काही डेटा डिलीट वगैरे केला असेल तो सायबरच्या मदतीने रिकव्हर करून मग आपल्याला एक्झॅक्ट त्यामध्ये सांगता येईल की किती मुली यामध्ये विक्टिम आहेत। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी प्रतिनिधी सुरेंद्र आकुडे सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी बोलूयात। सुरेंद्र, आता आरोपीला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, चौकशी त्याची झाली असेल, त्या दरम्यान आणखी काही खुलासा होऊ शकलेला आहे का याबाबत? नक्कीच काल रात्री 8:30च्या सुमारास या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि त्याचा मोबाईल देखील जप्त केला आहे। मोबाईल मधला जो डाटा होता जो डेटा होता तो त्याने पूर्णपणे डिलीट केला आहे। त्यामुळे डाटा रिकव्हर करण्याचं काम जे आता सायबर शाखेच्या वतीनं करण्यात येणार। डाटा रिकव्हर केल्यानंतर नेमकं काय खुलासे समोर येतात ते बघणं गरजेचं आहे। एकंदरीत जर बघितलं तर हा सगळा प्रकार जो आहे तो 1 वर्षापासून सुरू असल्याचं त्याने कबूल केलाय आणि 7 पीडित मुलींची नावं देखील त्याने सांगितलेलं आहे। या पीडित शोषित महिलांमध्ये केवळ अमरावतीच्याच नाही तर मराठवाडा, अमरावती, नागपूर इतर जिल्ह्यातल्या महिला तरुणींचा सुद्धा समावेश असल्याची माहिती जी आहे ती पुढे येत आहे। एकंदरीत 350 व्हिडिओ जे आहेत ज्याने व्हायरल केल्याचं सांगण्यात येत आहे। स्नॅपचॅट आणि व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांनी हे सगळे व्हिडिओ जे आहेत व्हायरल केल्याची माहिती पुढे येत आहे। आणि आणखी एक महत्वाची माहिती म्हणजे हा जो आरोपी आहे हा एमआयएमचा पदाधिकारी असल्याचा खुलासा देखील या ठिकाणी आता पुढे आला। तसे त्याचे फोटो आणि व्हिडिओ जे आहेत त्याच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून दिसतात, त्यावरून हा एमआयएमचा पदाधिकारी असल्याची माहिती जी आहे ते पुढे येतात आणि त्या पद्धतीने तपास आता पोलीस या ठिकाणी करतायत। आणि एसआयटीची एक महिलांची एसआयटीची टीम समिती गठीत करून निश्चित ही मागणी सुद्धा आता एसआयटीची केली गेलेली आहे। या प्रकरणात ती पूर्ण होते का आणि त्या दृष्टीने आता तपास कसा होतोय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। सुरेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।